मध्यरात्रीचा काळोख, सुनसान महामार्ग, रस्त्यावर अचानक पडलेले मोठमोठे दगड, गाडी थांबताच 15 ते 20 जणांचा हल्ला, महिलेचे दागिने लुटले गेले, कुटुंबाला मारहाण झाली आणि सर्वात धक्कादायक म्हणजे एका 6 वर्षाच्या चिमुकलीला पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. साताऱ्यात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी सत्तावनच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर. ही घटना साताऱ्यातील शेंद्रेजवळ मध्यरात्री घडल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाई तालुक्यातील एक कुटुंब अनेक वर्षापासून पुण्यात राहत आहे. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे हे कुटुंब कारमधून कोकणात पर्यटनासाठी निघालं होतं. कारमध्ये आई वडील, पत्नी, मोठा मुलगा आणि 6 वर्षाची लहान मुलगी होती. असे 5 जण प्रवास करत होते. सोमवारी मध्यरात्री साधारण 2:45च्या सुमारास त्यांची कार साताऱ्यातील शेंद्रेजवळ पोहोचली. रात्र गडद होती. महामार्गावर फारशी वर्दळ नव्हती. तेव्हाच चालकाला रस्त्यावर मोठमोठे दगड पडलेले दिसले. गाडीचं नुकसान होऊ नये म्हणून चालकाने कार थांबवली, पण पुढच्या काही सेकंदातच परिस्थिती पूर्णपणे बदलली. अचानक 15 ते 20 जणांचा समूह कारजवळ आला. काही जणांनी जबरदस्तीने कारचे दरवाजे उघडले आणि कुटुंबातील सदस्यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न सुरू झाला. पर्यटकांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी आई, वडील, पत्नी आणि मोठ्या मुलाला मारहाण केली. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेण्यात आले. मात्र यानंतर जे घडलं त्याने सगळ्यांनाच हादरवून टाकलं. हल्लेखोरांनी कारमधील 6 वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी कुटुंब पूर्णपणे घाबरलं. मात्र मुलीच्या आईने प्रसंगावधान राखलं. तिने मुलीला घट्ट पकडलं आणि जोरात आरडाओरड सुरू केली. आईच्या आरडाओरडीनंतर हल्लेखोर घाबरले आणि त्यांनी मुलीला तिथेच सोडून दिलं. यानंतर अंधाराचा फायदा घेत सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेनंतर कुटुंबाने पोलिसांना फोन करून माहिती दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. परिसरात शोधमोहीम ही राबवण्यात आली. मात्र आरोपींचा कोणताही मागमूस लागला नाही. पण या संपूर्ण प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे. इतका गंभीर प्रकार घडूनही संबंधित कुटुंबाने पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. माहितीनुसार घटनेनंतर हे कुटुंब थेट कोकणात रवाना झालं. यामुळे आता पोलीसही या प्रकरणाबाबत संशय असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांचा प्रश्न आहे की जर इतकी मोठी लूटमार आणि मुलीला पळवण्याचा प्रयत्न झाला असेल तर कुटुंबाने तक्रार का दाखल केली नाही. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे. व्हिडिओमध्ये संबंधित पर्यटकांनी संपूर्ण आपबीती सांगितलेली आहे. रात्रीच्या वेळी महामार्गावर होणाऱ्या सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे. महामार्गावर मुद्दाम दगड टाकून गाड्या थांबवल्या जात आहेत का? प्रवाशांना लक्ष्य करून टोळ्या सक्रिय आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या प्रवासात लोक खरंच सुरक्षित आहेत का? या घटनेमुळे आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तर मंडळी, अशाच नवनवीन माहितीसाठी सत्तावनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सत्तावनच्या इन्स्टा पेजला फॉलो करा.